आपणचा फोन आलेला आहे अशा प्रकारे. हे आमचे रुपेश शिंदे साहेब लाईन वन आमचे हसमुख चेहऱ्याचे सतत गोड हसत असतात. अरे तुझी पकड गणेशच्या डिक्कीत आहे. त्याच्या डिकीत का टाकलीस? कोण तो? हँडग्लोव्स पण माझे, बँकची पकड पण माझी. अशा प्रकारे आमचा वीज कर्मचारी वरी चढत आहे. हल्ल्यावर आता समजलंय की 2 ठिकाणी वायर तुटला. ते बघा, ही समोर एक, ही एक आणि मागाशी दाखवली ती. 2 स्पॅन मधले तारा तुटलेले आहेत. या लगा जो ऐसा ये ऋषिकेश. नमस्कार मंडळी, नवीन एक दिवस, नवीन सुरुवात. मी साई आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करत आहे. आणि आम्ही आता चाललेलो घाई मध्ये टॅपिंगला. आपला ब्रेकडाऊन झालेला आहे आणि आम्ही आता चाललेलो आहोत मुनवलीमध्ये. टॅपिंगचे 2 डिओ गेले आहेत आमचे, तर आता तिकडे गेल्यावर डायरेक्ट भेटू. तर आम्हाला एका फोनद्वारे आता मला समजलेलं आहे की बेलवली टॅपिंगला काहीतरी फॉल्ट झालेला आहे. नक्की तिकडे काय झालंय ते बघू. मी पहिले इकडे टॅपिंगला जातो, एबी स्विच ओपन करतो. मी स्वतः फोन उचलणार आहे, तुम्ही बघा. हा समोर एबी स्विच आणि हा डिओ सेट आहे समोरचा. अशा प्रकारे माझे डिओ मारून झालेले आहेत. हा माझा कॅमेरामॅन होता. हा ऋषी आलाय आता. कटआउट काढून आलेलं आहे तुम्ही पोलावर. काय पण कंप्लेंट आलेली आहे. आता ट्रान्सफॉर्मर चालू करून बघू लाईट येते की नाही. आता आलेलं आहे ट्रान्सफॉर्मर जवळ. हा बघा, आता इथले कटआउट टाकू. मगाशीची पेटी बंद केली होती, हे कटआउट काढले होते. आता एक एक कटआउट टाकतो आणि पेटी चालू करून घेतो. अशा प्रकारे सगळे कटआउट टाकून झालेले आहेत आणि पेटी चालू केलेली आहे. आता बघूया तिकडे जाऊन की सप्लाय आलाय की नाही आलाय. कार्बन तर नव्हता, मी वरती चढलो होतो, तर बघूया काय नक्की झालंय. आता तिकडे जाऊन बघूया. मगाशी तरी पोहायला नाही माहिती, आता बघत आलो तेव्हा माहिती जॉईंट आहे तो. मगाशी माहितीच नाही तर मग तुला दाखवलं नसतं, उगाच पोलावर चढवलं असतं. ठीक आहे, लाईट चालू झालेली आहे. त्याला इन्सुलेशन टेप मारला जॉईंटला. मी आता आम्ही चाललो मागवा फाट्याला. बघूया, दुसरी कंप्लेंट अटेंड केली आहे. हा झुलाटो पुढे आमच्या वायरमॅनची ओळख. आम्ही आता चाललो आहे चोरंड्याच्या ग्राउंडवर. तिकडे गणेशने बोलवलं आहे आणि आमच्याकडे आज टीम आलेली आहे एस टी लाईन बदलण्यासाठी. काय रस्ता बंद करून ठेवला आहे काय नाही? तिकडून चल साईडनी. हे बघा, इथे ही आमची इथं टीम आहे. हा बघा, हा एबी ओपन केलेला आहे, समोर लॉक लावलेला आहे. ही समोरची जी लाईन आहे त्या लाईनीचं आता काम करायचं आहे. पुढच्या या लाईन चेंज करायची आहेत, पुढच्या याच्या पुढच्या पुढे. सध्या आम्ही आलेलो आहोत सोगाव कॉरीजवळ. हे बघा, एस टी लाईनचं रिप्लेसमेंट सुरू आहे. आम्ही आता आलेलो आहोत बेलवली टॅपिंगला. पुढे 3 लाईन तुटल्या आहेत एस टी लाईन. बघूया आता तिथे कसं काय करता येईल. हे बघू शकता, आम्ही आता जंगलातून चाललो आहे बेलवली टॅपिंगच्या वरती. कालच्यासारखी ट्रेकिंग होते परत. काल कुणकेश्वरला, आज बेलवलीला. वायर नक्की तुटलेली तरी कुठून आहे? कुठल्या स्पॅनमधून नक्की तुटलेली आहे वायर? हा बघा, सिद्धांत जॉईंट मारतोय. एस टी कंडक्टर तुटलेला असल्यामुळे स्ट्रेट मॅरिट जॉईंट मारण्यात येत आहे. साहिल झिराडकर आणि साई मडवी आमच्या सोबत आहेत. त्या हल्ल्यावर आता समजलंय की 2 ठिकाणी वायर तुटला. ते बघा, ही समोर एक, ही एक आणि मागाशी दाखवली ती. 2 स्पॅनमधले तारा तुटलेले आहेत. या हे बघा, म्हणजे तिथे पण चढायला लागणार आहे, इथे चढायला लागणार आहे आणि इथे पण. बघू शकता आमचे वायरमॅन पोलाला हात लावताना. जाईल ना. अशा प्रकारे आमचा वीज कर्मचारी वरी चढत आहे. ते संकट इतक्या उन्हातानाचं काम चालू आहे. ग्राहकांना खंडित वीज पुरवठा देण्यासाठी आमचा कर्मचारी. हा बघा कसा सेफली वरती बसलेला आहे आता. आणि ऊन एकदम डोक्यावरती आलेलं आहे. इतकं ऊन आहे. वायरमॅनची लाईफ इझी नाही. लोक फक्त शिवाय द्यायचं काम करतात, पण आम्हाला माहिती आहे आम्ही किती कष्ट करतो आणि काय करतो ते. ही वायर मी खेचतोय.
हे वाला जो पार्ट आहे तो मी वेगळा करतोय या कंडक्टरपासून तोडून जेणेकरून हे परत वरती लावायचं आहे आणि याच्यातून कंडक्टर होऊन परत वरती खेचायचं आहे. बांधू आता बघू शकता अशोक चढतोय पोलावरती. घोषा सुटणार नाही त्याची गॅरंटी मी देतोय, पण तुझ्या पण सुटणार नाही याची गॅरंटी मी देतोय. याला बोलतात घोषा, त्याला सुटणारच नाही बघा. आता हा वाला घोषा मारलेला आहे मी आणि हा आता याला सुटणारच नाही बघा. अशोक वरती चढलाय, त्या इन्सुलेटरच्या वरती टाकणार आता तो कंडक्टर आणि बाइंडिंग मारणार आणि आम्ही इकडं सगळे खेचून घेणार. Mom incoming call. तू थोडा काम करतो, येईल थोड्या वेळात. बघा आप्पा, मार बाइंडिंग अशोक. तार पूर्ण खेचून झालेली आहे, वरती जो बाइंडिंग मारते. मला बोलत होता नीट मार घोषा, नीट मार, सुटला नाही पाहिजे. आता याला सुटते काय, रशी सैल कर अजून. हा बघू शकता आमच्या साहिल दादाचा स्ट्रगल. बरोबर आहे ना, काय निघाला ना. हो रे, निघतंय अजून एकदा मार. हा खेच आता. अशा प्रकारे रशी निघालेली आहे पूर्ण. हा बघा किती बिंदास पैकी बसलेला आहे. काम झालेलं आहे. ओके, मिशन फत्ते आहे. अजून आम्हाला पुढे बरंच काही काम करायचं आहे. 2 ठिकाणी एक ST लाईन तुटलेली आहे, एक LT लाईन तुटलेली आहे. ओके. एकाच पोलवर दोन्ही ठिकाणी काम आहे. तर आता आम्ही बेलोली कावरापर्यंत लाईन चालू करू एक 10-15 मिनटात आणि नंतर थोडंसं लंच ब्रेक घेऊ आणि मग लंच ब्रेक झाल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही तिकडे पुढची लाईन खेचायची ती जाऊ आणि तिथली पण लाईन लवकरात लवकर चालू करण्याचा प्रयत्न करू. आणि हा बघा अशोक आता हळूहळू पोलावरून खाली येताना. थोडी कॅमेरा क्वालिटी लो झाली असेल कारण माझ्या फोनची चार्जिंग संपलं आहे. या साईडला पण वायर तुटली होती, ही वाली खाली आली होती म्हणजे, आणि इकडून पण दोन्ही स्पॅन तुटले होते आणि पूर्ण खेचून झालेला आहे. आणि हा बघा साहिल दादा तो जंपर मारतोय, बघू शकता तुम्ही. अशोक कसं वाटलं? बरं वाटलं, काम करून मजा आली. कुठली तार तुटली अजून? एबीशूच्या पलीकडं कुठं आपण एकदा पुलावर गेलेलो ते माहिती आहे. नवीन तार LT लाईनचा सिमेंटचा पोल असं म्हणजे अंतर होतं, पण त्याच्यावर पक्षी बसले. कशावर? तारीवर पक्षी बसल्यामुळे लोड आल्यावर सिमेंटच्या पोलच्या वरती तारा असतात, त्या तारा ब्लास्ट झाल्या, तिथे तुटली आणि LTची न्यूट्रल तुटली. मिसळ आमच्या नाश्त्याची आता सोय करतात आप्पा. बघू शकता वाजलेले 1:30 वाजलेला आहे. किती मिसळ सांगू? हे मला मिसळच पाहिजे. पोहा भेटेल का? पोहा भेटा, मिसळ, वडापाव पण भेटेल ना. पण किती आहे? 2, 4, 5, हां 6 मिसळ सांगून द्या. 6 मिसळ कर. आता आम्ही चाललोय खाली, थोडासा नाश्ता करू आणि मग दुसऱ्या लोकेशनला जाऊ काम करायला. बघू शकता उतरताना रस्ता कसा आहे, खडबडीत, दगड. तर अशा प्रकारे आम्ही सगळे, फोन आलेला नाही कोणचा फोन नाही आलाय. तर अशा प्रकारे आम्ही सगळे खाली आलेले आहोत. मला फोन आला. हे डिओ मारण्यासाठी. हे बघू शकता सगळे. मारायची झाला पण बाहेर खेळायचे ना. ते पलीकडे आहे रे, तो एबीसी ओपन आहे. मग बेलवडी चालू करायची. मग मोबाईल मध्ये कशाला शूट करतोय? माझ्यात 11% आहे. माझ्या चांगलं आहे त्या क्वालिटी. मी स्टार्टिंगलाच बोललेलो आहे की माफ करा मला की थोडी कॅमेरा क्वालिटी थोडी डल झाली असेल. दे मोबाईल दे. बघू शकता साहिल दादा आता डिओ रॉड ओपन करतोय हे डिओ मारण्यासाठी. आणि आप्पा हे डिओ बनवतात. आप्पा डिओ नक्की का, म्हणजे आपण डिओ हे का ठेवतात?
हां एखाद्या ठिकाणाचं जर काय फॉल्ट मिळत नसेल तर ते डिओ ठेवून आपल्याला ते शोधण्यास मदत होते की चला या इथले डिओ गेलेत, मग ही लाईन पेट्रोलिंग करा. त्यामुळे काय होतं, विद्युत पुरवठा बंद राहत नाही, जास्तीत जास्त वीज पुरवठा सुरळीत चालू राहील यासाठी मदत होते. म्हणून टॅप लाईन, डिओ शेट असे ठेवणं गरजेचं आहे. तर जे काय कंपनीने सिस्टम काढलेलं आहे त्याला तुम्ही फॉलो करा. हा बघा सिद्धांत, आता डिओ मारताना अंगाला टच नको फक्त करू, तो इझी. डिओ टाकताना गणेश कोणत्या कोणत्या गोष्टींचं म्हणजे सेफ्टी कोणती कोणती घेतली पाहिजे, थोडी माहिती देतोस काय? आता लाईन बंद आहे म्हणून ठीक आहे, पण मुळात डिओ टाकताना हँडग्लोव्ज कंपल्सरी ठेवणं गरजेचंच आहे. आणि हँडग्लोव्ज घालून डिओ रॉड अंगाला स्पर्श कसलाही होऊ देऊ नये एवढी प्रत्येक जनमित्रांनी काळजी घ्यावी. तसं आमच्या चोंडी शाखेतले सर्व कर्मचारी या गोष्टीची खूप काटेकोरपणे पालन करतात आणि हँडग्लोव्जचा वापर प्रत्येक कामात करतात. LT असो, ST असो, डिओ टाकणं असो. आणि मुळात ST लाईनचं काम करताना दोन्ही साईडनी आर्थिंग केल्याशिवाय काम कोणतंही करत नाही. असे आमचे चोंडी शाखेचे शाखेचे सर्व कर्मचारी सेफ्टीचं काटेकोरपणे पालन करून काम करतात. अशा प्रकारे गणेशनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. जनमित्रांनी सेफली काम करावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. बघू शकता सिद्धांत आता डिओ टाकते. नौका खिलाडी आहे आमचा हा. पहिल्यांदा साधे हे कर. आता फिरवते कोण फिरव. ओके, वेल डन. बघू शकता हा तिसरा डिओ मारताना सिद्धांत. पकडे आणि ही एक माझी. माझी कुठं आहे साई? आमच्या पकडेवरूनच भांडण होतं. अरे तुझी पकड गणेशच्या डिक्कीत आहे. त्याला डिकीत का टाकलीस? कोण तो? हँडग्लोव्स पण माझे, बेंच पकड पण माझी. कोण तो? जस्ट किडिंग, सिरियस नका घेऊ. त्याच्यावर नाव दाखवायचं तुझं. आता व्हाईटनरने नाव टाकणार आहे मी, माझा व्हाईटनरने. आम्ही आता चाललेलो आहोत खाली एबी स्विच क्लोज करायला. एबी स्विच क्लोज केल्यावर जे आता आम्ही डिओ मारलेले आहेत मग ती लाईन चार्ज होणार. बघू शकता हा वाला तो एबी स्विच आहे. हे तिन्ही ब्लेड ओपन आहेत, हे वाले तिन्ही ब्लेड ओपन आहेत. आता तो एबी स्विच आम्ही क्लोज करणार आणि लाईन चालू करून घेणार पुढची, आणि मग समोरच्या गावात लाईट येईल. अशा प्रकारे लाईन आम्ही चार्ज केलेली आहे. हा एबी क्लोज केलेला आहे, लाईन पूर्ण चार्ज करून घेतलेली आहे. आता आम्ही चालू आहे नाश्ता करायला आणि आमचा टॉमी टेम्पो आलेला आहे. सहकार्य करा वीज बिल भरा तू कारवाई टाळा. वीज बिल भरा, महावितरणला सहकार्य करा. मार्च महिना सुरू आहे म्हणून हे सगळं सुरू आहे. बघू शकता आमचे आप्पा आमची सोय करतात आंब्यांची. मस्त आहे पण. अरे 8 दिवस झाले इथंच जमा. काय बरं ही भेंडी आणि तो खातच नाही भेंडी, तो मानत घालणार. कसली चटणी आहे बरं ती? मिरचीची कडकडी पत्ता वगैरे टाकून गेलेली माझ्या आईने दिलेली. तिखट काय मस्त आहे. आमच्या आप्पांनी आम्हाला कैऱ्या आणलेल्या आहेत, या कट करून त्याला मीठ मसाला लावलाय. बघू दे कसं लागतंय. एक नंबर. कैरी, मिसळ, कांदा लिंबू, इथे पाव. आमचा नाश्ता करून आता झालेला आहे पूर्ण. 15 पाव. आणि हे जे आंब्याचं बनवलंय एकदम झणझणीत आहे, एक नंबर लागते. आता आमचा नाश्ता करून झालाय. आता आम्ही चाललोय जिथे तार फुटले तिथं दुसऱ्या लोकेशनला आम्ही चाललोय. जाऊया चला. आम्ही आता थोडं काही कारणास्तव आम्ही आता कॉरिडोर चाललेलो, तिकडचं काय काम झालंय ते बघतो. आणि त्यांच्यासाठी माझा घेतलेला आहे आम्ही आमच्या कामगारांसाठी. तर तिकडे गेल्यावर भेटू. हे बघू शकता असं काम सुरू आहे इथे. हे बघा नवीन तारा टाकलेले आहेत, आता खेचतील थोड्या वेळात. कुठे गेले? ही सगळी जण आलेली आहेत कंडक्टर रिप्लेसमेंट करायला. नाव काय रे तुझं? अल्केश, रुशल, संदेश, राजेश, शेखर, आणि बाबू आणि राजू. अजून पण 4 जण तिकडे वरती काम करतायत.
हा बघू शकता आता पोलावर चढतोय आणि या ज्या नवीन तारा आहेत त्याचे जंपर तो आता जुन्या तारांना इकडे जंपर मारणार आणि इथे एकदम सेफली काम सुरू आहे. तुम्ही बघू शकता आर्थिंग केलेली आहे. हे बघा रॉड टाकलेली आहेत आर्थिंगच्या आणि खाली आर्थिंग केलेली आहे. आम्ही आता आलेलो आहोत लोकेशनला बेलवलीमध्ये. इथे तार तुटलेली आहे तिथे आणि समोर LT लाईन पण तुटलेली आहे, ST लाईन पण तुटलेली आहे. 2 तारा तुटलेल्या आहेत तिथं. मला तर वाटलं होतं फक्त ST लाईनच तुटलं आहे पण नाही. ही बघा LT लाईनची न्यूट्रल तुटलेली आहे, खाली पडलं आहे, ती पण खेचायची आहे. आणि ही वाली वरची ST लाईन ही पण तुटलेली आहे. मनोज काय बोलतोस मनोज? टोकदर त्या कंडक्टरला टोकदर, हावला त्या कंडक्टरला टोकदर. बाकीचं सोड, बाकीचं सोड, आपा सोड बाकीचा. मला तर वाटलं ST लाईनच तुटलेली आहे. इथं 2 न्यूट्रल पण तुटले LT लाईनच्या. न्यूट्रल हे बघ थोडं जास्त घे. बघ त्याच्यामुळे म्हणलो डबल कन्फ्युजन नको. आता बघू शकता जॉईंट मारायचं सुरू आहे. हा ST लाईनचा जॉईंट मारतात. ऋषी आणि सिद्धांत जॉईंट मारतात इथं. जर आलो ना त्याच्यात तर तुझी मर्डर. या सरकारी नोकराला तो हात तर लावून नको. हा समोर कंडक्टर आहे तुम्ही झालेत पण थांब सावकाश, मला बाहेर तर निघू दे पहिलं. थांब. ती कोयली नाही आहे काय? बघ इथं हा न्यूट्रलचा जॉईंट मारतोय LT लाईनच्या. चढतात सीडीवरून ST लाईनवर. या मी आलो आता कप्पी घ्यायला. ही वाली ती कप्पी, ही कप्पी याच्यात रशी टाकून वरती खेचणार आहोत आम्ही. हो सोडा. गणेश बघा कशा प्रकारे कप्पी टाकतोय रशीमध्ये. ऋषी आता वरती पोलावर गेलेला आहे. न्यूट्रल खेचायचं काम सुरू आहे. बघा गेली अप्पा, पोरं हुशार झाली. अरे लेका माप घ्यावं लागतं बरोबर त्याला. कोणाचं काम आहे का ते? त्याच्यावर राहू दे. डायरेक्ट 3 ला 1 मारा आधी सिंगल. लगा जो ऐसा ये ऋषिकेश बडवा. एवढ्या वर्षात अनुभव आहे रे, अनुभव आहे. हे बघू शकता आप्पा आता वरती बाइंडिंग मारतात. तार खेचून झालेली आहे पूर्ण. ही इकडचं काम करून आता झालेलं आहे. आम्ही आता चाललोय बैरोळ्याच्या AB जवळ. तो AB ओपन करणार आणि नंतर ही लाईन स्टँड करून घेणार आम्ही. चला डायरेक्ट AB जवळ जाऊ. आता आम्ही पुन्हा या AB जवळ आलेलो आहोत. आता मी आप्पांना फोन करेन आणि हा AB ओपन करून घेईन. आता मी आप्पांना फोन लावला आहे माझ्या वॉचवरून. आप्पा पोहोचलो इथे AB जवळ. ओपन करू? ठीक आहे कर ओपन. हा बघू शकता आता ऋषी हा AB ओपन करतोय. आप्पा तिन्ही ब्लेड व्यवस्थित ओपन आहेत? ओके हो ठीक आहे चालेल. आप्पांचा फोन आलेला आहे अशा प्रकारे. बोला आप्पा. ओके ठीक आहे. हँड ग्लोव्ज घालतोय. ओके ठीक आहे सर. अशा प्रकारे AB क्लोज करून समोरची लाईन पूर्ण स्टँड केलेली आहे. मगाशी आपण बघितलं की लाईन तुटल्या होत्या, त्या आता जॉईंट करून पूर्ण लाईन चार्ज झालेली आहे. मी आता लाईन चालू करून आता चाललेलो आहे परतीच्या मार्गाला. माझा फोन इथे चार्जिंगला लावला होता.
मोठा पचका झाला. फोन चार्जिंगला लावला आणि बटनच चालू करायचं विसरून गेलो. पण मी बटन चालू केला होता, मला माहिती आहे. बटन कोणतरी बंद केलाय आणि 0% चार्जिंग आहे. आता अजून पुढे काम आहे की होईपर्यंत माझा फोन चार्ज होईल. तोपर्यंत मापगाव मध्ये आहे चार्जिंगला. आता आम्ही चाललोय क्वारीला. हे आमचे रुपेश शिंदे साहेब, लाईन वन आमचे हसमुख चेहऱ्याचे, सतत गोड हसत असतात. एवढा करंट बसला होता. हात नव्हतं लावलं काही नाही तरी पण इथे आमचं काम थांबलेलं आहे कारण ही एक वायर जोडायची राहिलेली आहे, तार. कंडक्टर रिप्लेसमेंटचं काम चालू होता. एवढा आता कंडक्टर राहणार आहे. आता जॉईंट मारून घ्यायचा इथला फक्त आणि त्याला काम थांबवायचं. नंतर इथला मारून त्याची हाईट कमी करून घ्यायची आणि काम परत चालू करायचं. ही 100 kVA ची लाईन आहे आणि ही लाईन आरसेप कंपनीमध्ये जाते सबस्टेशनमध्ये. आणि हा जो सप्लाय आहे त्याच्यामुळे या ST लाईनला रिटर्न इंडक्शन मारतोय आमच्या माणसांना. या बघा नवीन तारा कशा चमकतात. तिन्ही पण आहेत. हे कटआउट काढतो आता आम्ही. आम्हाला एक कार्बन कंप्लेंट आलेली आहे म्हणून आम्ही ते कटआउट काढलेले आहे. या देवळाच्या मीटरचा सप्लाय नाहीत. आता मी वरती जातो आणि कार्बन काढतो. त्या खिळ्या होऊन जाय. हा आहेत त्याच्यावरून सरळ खाली आहे. त्या खिळ्यावरून सरळ खाली आहे तिथं टोकावर. हां ये आणि तिथून ये सरळ खाली. तिथं मध्ये गॅप आहे बघ पूर्ण. हां तिथं जाय आणि एकदम पोलच्या कॉपऱ्यावर पडा. एकदम पोलच्या कॉपऱ्यावर सपोर्ट आहे. हां हां तिथं सपोर्ट आहे. मी आता खाली उतरलोय आणि आता परत कटआउट टाकू आणि लाईन चालू करू. कटआउट टाकून झालेले आहेत आणि आता सप्लाय सुरू झाला आहे. आता आम्ही तिथे जाऊ आणि बघू ती लाईट आलेली आहे की नाही. आली ना. अशा प्रकारे बघू शकता मीटरला लाईट आले. चला आम्ही चाललो आता कॉरीवर. आम्ही आता आलेलो आहोत कॉरीवरती आणि हे बघा काम सुरू आहे जम्पर मारायचं. हे काम झालं की मग कॉरीवरचं AB स्विच क्लोज करू आणि लाईन चालू करून देऊ. आता या लाईनीचं पूर्ण काम करून झालंय. आम्ही चाललोय आता कॉरीच्या AB स्विचला. AB क्लोज करतो मी आणि लाईन ही पण चालू करून घेतो. मी आता आलेलो होतो AB स्विच जवळ. हा बघा तो AB स्विच. हा AB स्विच आम्ही क्लोज करणार आणि ही लाईन चालू करून घेणार. आता एक प्रकारे बघू शकता आम्ही लॉक लावलेला आहे. तो लॉक आता मुंडे ओपन करतोय. मी एकदम रेडी पोझिशनला आहे AB स्विच यूज करायला. आता ऋषी फोन करेल तिकडून. एकदा समजलं की हा भाऊ फोन चालू करा मग आम्ही चालू करू. चालू करू करा. चालू करा. कसा अशा प्रकारे जाळ झालेला आहे. आम्ही आता चाललेलो आहोत घरी. आमच्या पूर्ण काम झालेलं आहे. काय आमचा दिवस पूर्ण हेडिक मध्ये गेला. आज पोलवर चढून चढून आज कंफर्ट केलं. आता भेटू पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये. चला बाय बाय. आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो पण करा. नमस्कार मंडळी. मी चांगली तुम्ही दिवसाची व्हिडिओ इथेच संपला असं घोषित करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. करा कष्ट व्हा नष्ट.